भक्त कर ले तुला करे रखवाली। जिथे जगातल्या गायकांची रेंज संपते तिथून हा माणूस गायला सुरुवात करायचा। या मराठी महागायकाची गोष्ट नक्की शेअर करा। विठ्ठलाचा अभंग असो, सत्यनारायणाची पूजा असो, अंबाबाईचा गोंधळ असो किंवा कव्वाली असो, एका महान गायकाचा आवाज ऐकायला मिळतोच। ते नाव म्हणजे प्रल्हाद शिंदे। त्यांचं पूर्ण नाव प्रल्हाद भगवान शिंदे। बालपण 18-20 दारिद्र्यात गेलं। वडील रस्त्याच्या कडेला बसून भक्तिगीतं म्हणायचे। अहो, दारिद्र्य जरी असलं तरी आवाजाची दैवी देणगी कुटुंबाला मिळाली होती। पुढे कुटुंब मुंबईला आलं। स्टेशनवर गाणं गाऊन घर चालू लागलं। घरची परिस्थिती बघून वयाच्या फक्त 4थ्या वर्षापासून प्रल्हाद गाऊ लागला। सुरुवातीला स्टेशनवर गाणारा प्रल्हाद त्याच्या पहाडी आवाजामुळे मोठ्या गायकांसाठी कोरस गाऊ लागला। HMV कंपनीने त्यांचा आवाज ओळखला आणि त्यांची पहिली कॅसेट निघाली। तिचं नाव होतं गेला हरी कुण्या गावी आणि प्रल्हाद शिंदे हे नाव महाराष्ट्राला माहीत झालं। त्याच्या पुढे आता तरी देवा मला पावशील का, करूया उदो 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 अंबाबाईचा, चल ग सखे पंढरीला, पाऊले चालती पंढरीची वाट। अशी अनेक गाणी त्याने अजरामर केली। प्रल्हाद यांची बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रचंड निष्ठा होती। बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेत त्यांनी गायलेलं अरे सागरा शांत हो जरा, येथे भीम माझा निजला हे गाणं ऐकून संपूर्ण भीमसागर भावुक झाला होता। प्रल्हाद शिंदे यांनी एकूण 10,000 गाणी गायलेत। त्यांचं सर्वात गाजलेलं गाणं म्हणजे उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। या गाण्याने त्यांना जगविख्यात केलं। पण हीच त्यांच्या आयुष्याची शोकांतिका ठरली। सगळी माणसं आली, स्वतःचा फायदा करून निघून गेली। प्रल्हाद शिंदे मुंबई शेजारी कल्याणमध्ये राहायचे। त्यांच्या पडत्या काळात त्यांना पैशांची प्रचंड गरज होती। पण कल्याण महानगरपालिकेची ना मदत कधी पोहोचली ना सरकारचं लक्ष त्यांच्याकडे कधी गेलं। पण आजही प्रेक्षक म्हणतात कितीही सूर लावला तरी सूर लागत नाही, कितीही ऐकलं तरी मनाची भूक भागत नाही। गाणं सत्यनारायणाचं खोटं मी सांगत नाही, या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय पंढरीचा विठोबा जागत नाही। अशा या महागायकाला संवाद सेतूचा मानाचा मुजरा।